नमस्कार. प्लीज गाईज रिक्वेस्ट करते मी सगळ्यांना, प्लीज 1000 सबस्क्रायबर लवकर करा माझे, म्हणजे चॅनल मॉनिटाईज तरी होईल. आजचा एपिसोड शॉर्टमध्ये जे स्टार्टिंगचं सीन आहेत ना ते खरंच खूप भारी आहेत. म्हणजे राधा किशा घर सोडून निघाले आहेत, ढिंकचिका अशी फिलिंग माझ्या मनामध्ये. आणि डिटेलमध्ये अजून काय काय झालं हे आपण बघूया. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे अनिशला बघताच राधा किशा म्हणायला लागतात, आता आपण घरी जाऊया. तेव्हा ते म्हणायला लागतात, पण आम्हाला पैशाची गरज आहे. राधा मामी लगेच 5 करून बोटं करतात. तेव्हा किशा म्हणायला लागतात, 5 रुपये पाहिजे तिला. तेव्हा ती म्हणते, नाही हो थांबा जरा, आपल्याला 50,000 रुपये हवे आहेत. तेव्हा तो म्हणतो, माझ्याकडेच पैसे नाही आहेत, मी तुम्हाला का पैसे देवी आणि तुम्हाला काय एवढ्या पैशांची गरज आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघ आम्हाला असं वाटते आता इथे काहीच होऊ शकत नाही आहे, म्हणून आम्ही आमची गावाला जातो, आमच्या उधाऱ्या क्लिअर करतो आणि तिथेच काहीतरी करू, म्हणजे कसं आम्हाला आमचं जगता येईल. तेव्हा अनिश म्हणतो, बरोबर आहे, जेव्हा जहाज बुडायला लागते ना तेव्हा पहिले उंदीरच पळतात. तेव्हा राधा म्हणतात, तू आम्हाला उंदीर बोल, घूस बोल, जे बोलायचं आहे ते बोल, पण आता आम्ही इथे राहणार नाही आहोत. आता आम्हाला परतीचा प्रवास करायलाच लागेल आणि प्लीज त्याच्यासाठी तू आम्हाला 50,000 रुपये दे, म्हणजे कसं आम्ही सगळं बघून घेऊ. तेव्हा तो म्हणतो, माझ्याकडेच पैसे नाही आहेत, मग मी तुम्हाला कुठून पैसे देऊ. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, जर तुझ्याकडे पैसेच नाही आहेत, पण इथे ती निवेदिता मॅडम आपल्या कधीही घशावरती येऊ शकते, म्हणून आपण एक काम करूया, एक वेळ आपण भीक मागूया, पण या घरामध्ये थांबता कामा नये, कारण की ती बाई कधीही आपल्यावरती उलटू शकते आणि आपल्या सगळ्या गोष्टी वाईट करू शकते, म्हणून आपण जाऊया. ते दोघं लगेच बॅग घेऊन तिथून जायला लागलेलेच असतात. तेव्हा अनिश त्यांना अडवतो आणि म्हणायला लागतो, थांबा जरा, तुमची नाटकं बंद करा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय जे मला वाटते, तुम्ही आता इथेच थांबा. खरं म्हटलं तर मी त्या निवेदिता मॅडमला तुमचं नाव सांगितलेलं नाही आहे, म्हणून तुमच्यावरती कोणाचाच संशय नाही आहे, म्हणून तुम्ही तरी शांत राहा. तेव्हा ते म्हणतात, मग आम्ही इथे थांबून करू काय, आम्ही इथून जातो ना. तेव्हा तो म्हणतो, हे बघा आता मला तुमची गरज आहे. तेव्हा ते म्हणतात, पण तुझ्याकडे तर पैसा नाही आणि पैशाशिवाय काय काम होईल. त्या मुलीवरती एवढं सगळं पैसे देऊन सुद्धा तिने काय आमचा उपयोग केला नाही. आता ती जेलमध्ये गेली आहे, आता कोणाकडेच पैसा नाही, आपण करायचं काय. तेव्हा तो म्हणतो, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, आपण काहीही करून आणि त्या स्वप्नाला जेलच्या बाहेर काढू. त्यानंतर मी एक काम करेल, स्वप्नाच्या बिझनेसमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करेल आणि आम्ही दोघं लग्न करू, मग तुम्ही इथून जाऊ शकता. तेव्हा ते म्हणतात, अच्छा म्हणजे तुझी गरज आहे म्हणून तू आम्हाला थांबवतोय का. तेव्हा तो म्हणतो, हा मग तुम्ही आता माझ्यासाठी गरजेचे आहेत आणि तुम्हीच या सगळ्यामध्ये मला मदत करू शकता, म्हणून आत्तापुरते तुम्ही इथे थांबा, त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. अनिश त्यांना धमकावून तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा त्यांना थोडं टेन्शन आलेलं असतं की आपण इथे थांबायचं की इथून निघून जायचं. दुसरीकडे स्वप्नाला इकडे अनिशने जेलच्या बाहेर काढलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, बरं झालं बेबी तू आला, नाही तर माझं काय झालं असतं याचा मला सुद्धा अंदाज नाही. तेव्हा तो म्हणतो, मी खूप मेहनतीने तुला बाहेर काढलं आहे, आता माझ्या डोक्यामध्ये एक प्लॅन चालला आहे, पण तुला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत ही केस सुरू आहे ना तोपर्यंत तू टाउनच्या बाहेर जाऊ शकत नाही. तुला दर 2 दिवसाने तिथे हजेरी द्यायला जायला लागेल आणि हे सगळं थोडं कॉम्प्लिकेटेड झालं आहे, म्हणून तू शांत हो, हा मॅटर थोडा शांत होऊ दे, मग आपण सगळं सोडून निघून जाऊ. तेव्हा ती म्हणते, असं कसं आपण सगळं सोडून निघून जायचं, मला त्या भैरवीला सबक शिकवायचंच आहे. आणि तसं बोललं तर तुला माहिती आहे का, पहिले त्यांनी मला चौकशीसाठी बोलवलं, नंतर मला तुरुंगाच्या आत टाकलं, बरं झालं तू आलं, नाही तर माझं काय झालं असतं याचा अंदाज सुद्धा लागला नसता. तेव्हा तो म्हणतो, हे बघ मला आता या सगळ्यामध्ये पडायचंच नाही आहे, तो राजन गेला खड्ड्यात, भैरवी गेली, आपण एक काम करूया, आपण दुसऱ्या शहरामध्ये जाऊया, आपण दोघं तिथे सुखाने संसार करू, मी आहे ना, आपण दोघं मिळून सगळं काही मॅनेज करू शकतो. तेव्हा ती म्हणते, नाही हे मला मान्य नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, असं का बोलते तू, आता तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, मग आपण लग्न करूया आणि मस्त सेटल होऊन या. तेव्हा ती म्हणते, नाही हे बघ भैरवीने मला खूप अपमान केला आहे, जोपर्यंत भैरवीला मी अद्दल घडवत नाही ना तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही, आणि त्या भैरवीने तुझ्यावरती सुद्धा चीट केला आहे, मग आपण तिला असंच कसं सोडायचं, तुला हे पटत तर आहे ना. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, जर तुझं असंच म्हणणं असेल तर काही हरकत नाही, आपण हे करूया. तेव्हा ती म्हणते, एकदा तिला अद्दल घडवली ना त्यानंतर
आपण बाकी सगळं बघून घेऊ. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, तू जसं म्हणते तसंच करायचं आहे, पण आता मी जातो कारण की खूप उशीर झाला आहे, स्वतःची काळजी घे. तेव्हा अनिश तिथून निघून जातो. ते बघता स्वप्ना म्हणायला लागते तुझ्याशी लग्न, माय फुट, तुझ्याशी मी लग्न करणार नाही आहे. खरं म्हटलं तर तुला मी खेळण्यासारखं वापरणार आहे. एकदा भैरवीचा काटा बाजूला काढला ना की तुला सुद्धा मी दुधातल्या माशीसारखं बाजूला काढून टाकेल, कारण की तू माझ्यासाठी काही युजफुलच नाही आहे. फक्त भैरवीला छळण्यासाठी मी तुला जवळ केलेलं आहे, हे कायम आठवण ठेव. पण आता साधे साधे वार करून काही चालणार नाही. आता मला एक जोरदार वार करायला लागेल आणि त्याची प्लॅनिंग तर मी लवकरच करेल. ती खूप खुश असते की आता आपल्या मनासारखं सगळं होणार आहे. दुसरीकडे निवेदिता मॅडम इकडे झोपलेल्या असतात. तेवढ्यात स्वप्ना त्यांना कॉल करते. तेव्हा ते विचारतात काय ग, कोण बोलत आहे? तेव्हा ती म्हणते तुमची लाडकी भैरवी आहे ना, तिचा मी काळ बोलत आहे. तेव्हा ते विचारतात काय ग स्वप्ना, आता तू फोन कसं केलं? तुझी जागा तर जेलमध्येच आहे ना? तेव्हा ती म्हणते मी जेलच्या बाहेर आली आहे आणि एक गोष्ट आठवण ठेवा, तुम्ही भैरवीचा खूप जास्त विचार करताय ना, म्हणून तुम्हाला एक चेतावणी देत आहे. वाचू शकाल असाल तर तुमच्या भैरवीला वाचवा, कारण की तिच्या जीवाचा मी खेळ मांडला आहे. लवकरच आता अशी ब्रेकिंग न्यूज येणार आहे. सौ भैरवी अनिश माझगावकर यांचा द एंड, त्यांचा श्वास म्हणजे ती उद्याची सकाळ बघू शकत नाहीये, हे आठवण ठेवा आणि त्याच्या हिशोबानेच तुम्ही आता पुढचं पाऊल उचलू शकता. जर वाचू शकत असाल ना तर तिला वाचवा. तेव्हा इकडे निवेदिता खूप घाबरून गेलेली असते. इकडे स्वप्ना खूप खुश असते की फायनली मी आता एकदम विजयी होणार आहे. तर इकडे निवेदिता विचार करत असते की काहीतरी नक्कीच गडबड आहे. ही इतक्या कॉन्फिडन्सने बोलत होती म्हणजे हिने काहीतरी षडयंत्र केलं असेल, आपल्याला ते उधळणं गरजेचं आहे. ती लगेच जोरजोरात गार्गीला आवाज देते आणि त्या दोघी तिथून निघून जातात. तर दुसरीकडे दारावरती 2 गुंड आलेले असतात. ते म्हणायला लागतात जे पहिलं दाराच्या बाहेर येईल ना त्याला आपल्याला संपवायचं आहे. तेव्हा तो म्हणतो पण त्या मुलीला संपवायला सांगितलं आहे ना? तेव्हा तो म्हणतो अरे जे काही असेल आपल्याला त्याच्याशी फरक पडत नाही, ज्याला कोणाला संपवलं ना तरी चालणार आहे. या घरामध्ये तसेही खूप लोक आहेत. तेवढ्यात तिथे निवेदिता मॅडम येतात आणि म्हणायला लागतात काय रे, कोण आहेस तू आणि माझ्या घरावरती कसा काय हल्ला करू शकतो? तेव्हा ते म्हणतात अच्छा तू पप्प्या आहेस ना, तूच तर तो पहिले छोटा चोर होता, आता डायरेक्ट सुपाऱ्या घ्यायला लागला का? स्वतःची प्रमोशन स्वतःहूनच करून घेतली का? हे माझं घर आहे, कायम आठवण ठेवा. इथे कोणाच्या केसाला तरी धक्का लागला ना तरी मी तुम्हाला सोडणार नाही, हे तुम्हाला आठवण आणि डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. तेवढ्यात ती त्यांना म्हणायला लागते चला आता तुम्हाला पोलीस कोठडीमध्ये जायलाच लागेल. तेवढ्यात ते तिथून पळून जातात. ते बघता गार्गी म्हणायला लागते हे तर खरंच खूप डेंजरस होते, पण आता आपण पुढे काय करायचं? तेव्हा ती म्हणते थांब जरा मी सगळं मॅनेज करते. तेवढ्यात दार उघडतं आणि भैरवी दारावरती आलेली असते. तेव्हा ती त्यांना बघून विचारते तुम्ही एवढ्या रात्री काय करताय? पहिले मला असं वाटलं की माझा भास आहे, पण नंतर आवाज आला तर मला असं वाटलं अनिश असेल, पण तुम्ही अचानक इथे काय करताय? तेव्हा निवेदिता मॅडम खोकण्याचं ऍक्टिंग करायला लागतात. अगं आमच्या घरामध्ये कलरचं काम सुरू केलं आहे ना, मग 2-4 दिवस आम्हाला काही तिथे राहता येणार नाही आणि गार्गी आहे ना तिला या सगळ्याची ॲलर्जी आहे, मग ती तर बिलकुल थांबू शकत नाही. गार्गी ही खोकल्याची ऍक्टिंग करायला लागते. तेव्हा ते म्हणतात 2 दिवस आम्ही तुझ्या घरी राहिलो तर चालेल ना, काही हरकत नाही ना, अगदी हक्काने चालो. तेव्हा ती म्हणते हे तर खूप छान केलं, बरं झालं तुम्ही आला, चला ना आज चला. तेवढ्यात मुलांना ही जाग आलेली असते. इकडे भैरवी म्हणत असते एक काम करा, तुम्ही आला पाणी बिणी किंवा काही देऊ का मी? तेव्हा ती म्हणते नको नको, आम्ही ते मुलांच्या बरोबर झोपून घेऊ. तेव्हा भैरवी म्हणते काहीच गरज नाही, तुम्ही माझ्या बरोबर आतमध्ये बेडरूम मध्ये झोपा ना. तेव्हा मुलंही खूप खुश होतात आणि म्हणतात तुम्ही इथे आला म्हणजे आमची विश पूर्ण झाली. हे ऐकतात भैरवी विचारते कसली विश, नेमकं तुमचं चाललं तरी काय आहे? तेव्हा ते म्हणतात दररोजची प्रार्थना करायची असते ना, मग तशी आम्ही प्रार्थना केली होती माऊ, अजून काहीच नाही. तेव्हा ते म्हणतात एक काम कर भैरवी तू आराम कर, आम्ही सुद्धा इथे मुलांच्या बरोबर गप्पा मारून मारून झोपतो. तेव्हा ती म्हणते अहो जर हवं असेल तर तुम्ही आज सुद्धा झोपू शकता. तेव्हा ते विचारतात अगं पण तुझ्या सासऱ्यांना विचारायला लागेल ना, त्यांना हे पटेल की नाही? तेव्हा ती म्हणते बाबा आणि निलिमाची आत्या थोड्या कारणासाठी बाहेर गेलेले आहेत, ते उद्या वापस येतील, म्हणून त्यांना विचारायची आता तरी गरज नाही आहे. तुम्ही कम्फर्टेबल व्हा आणि अजून काही हवं असेल तर तुम्ही करू शकता. इकडे सगळेजण त्यांच्यासाठी जागा बनवत असतात. तेवढ्यात इकडे गार्गी म्हणायला लागते मावशी आपण इथे किती दिवस थांबायचं आहे आणि असं हे राहणं किती योग्य आहे का? तेव्हा ती म्हणते जोपर्यंत भैरवीवरचा संकट जात नाही ना तोपर्यंत आपल्याला इथेच थांबायला लागेल आणि ती स्वप्ना जोपर्यंत काळकोठरीच्या आतमध्ये जात नाही ना तोपर्यंत आपल्याला तिच्यावरती नजर ठेवणं गरजेचं आहे. ती लवकरच हे सगळं होईल, तू काही काळजी करू नको. दुसरीकडे हे गुंड खूप
रागात आलेले असतात तेव्हा ते म्हणतात सुपारी द्याय पहिले तुम्ही विचार केला नाही का तुम्ही कोणाची सुपारी देताय. तेव्हा ते म्हणते तुमच्याकडून एक बेसिक काम सुद्धा झालं नाही का. तेव्हा ते म्हणतात तुमची चूक आहे, तुम्ही का सांगितलं नाही ते मोठ्या इन्स्पेक्टर निवेदिता मॅडमचं घर आहे, तुम्हाला माहिती आहे का ती किती मोठी बाई आहे. तेव्हा ती म्हणते तिचं महत्व मला सांगू नको, तुम्हाला जे काम केलं होतं तेही तुम्ही केलं नाही आहे, आता माझे पैसे वापस करा. तेव्हा ते म्हणतात अरे तुला माहिती आहे का ती कोण आहे आणि ती काय करू शकते, तिच्या नादीला लागू नका, ती मोठ्यात मोठ्या गुंड्यांनाही वाट लावू शकते. एवढा तिचा थरकाप असायचा. तिच्या बरोबरचे जे पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा असायचे ना ते त्यांना घाबरायचे, कारण की ती एखाद्या माणसासाठी खूप प्रेमळ आहे, पण ज्याने गुन्हा केला असेल ना त्याला सोलपटून सुद्धा काढेल, एवढी ती बाई डेंजरस आहे, म्हणून तिच्या तर नादी लागू नका. तेव्हा ती म्हणते बस करायला तिचं महत्व, मला माझे पैसे वापस करा, तुमच्याकडून काम काही झालं नाही. तेव्हा ते म्हणतात कसले पैसे वापस करू, आता त्या निवेदिता मॅडमने आमचा चेहरा बघितला आहे, तुम्ही दुसऱ्या कोणाकडून हे काम करून घेतलं तर आम्ही याच्यामध्ये अडकू शकतो, आणि जर आम्ही याच्यामध्ये अडकलो तर तुम्ही आम्हाला सोडवायला येणार आहेत का, म्हणून आम्ही तुम्हाला पैसा देऊ शकत नाही. आणि एक गोष्ट आठवण ठेवा, पुन्हा कोणाला सुपारी द्यायची असेल ना तर पहिले त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन द्या, तुमच्यामुळे आम्ही पुरते अडकू शकतो. खरंच तुम्हाला अक्कल नाही आहे आणि मी सल्ला देतो त्या बाईपासून लांब राहा, कारण की हा प्लॅन तुमचा यशस्वी करू देणार नाही. तेव्हा इकडे ती खूप रागामध्ये आलेली असते. तेव्हा ती म्हणते ही बाई कशी काय तिथे पोचली, मला एक समजलं नाही, खरं म्हणजे माझी चूक झाली, मी जरा जास्तच लवकर सेलिब्रेट केलं, पण आता हे सगळं बाहेरकडून होऊन चालणार नाही. आता मला माझा हुकमाचा एक्का काढायला लागेल, जो भैरवीला संपवेल, आणि तो अजून कोणी नसेल तर अनिशच असेल, आणि त्याला कसं आणि काय गोंधळायचं आहे ना हे मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. ती खूप खुश असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी इकडे लवकर उठते आणि विचार करायला लागते, बरं झालं त्या आपल्या घरी आल्या, आता त्या आल्याच आहेत आणि त्यांनी आपली इतक्या वेळा मदत केली आहे, मग त्यांच्यासाठी मी काहीतरी स्पेशल बनवू का, काय बनवू मी त्यांच्यासाठी, त्यांना काय आवडत असेल याचा तर अंदाज नाही, पण मी एक काम करते, त्यांच्यासाठी दडपे पोहे आणि पायनॅपल शिरा बनवते, म्हणजे त्यांना आवडेल. भैरवी इकडे सामान घ्यायला लागेलच, तेवढ्यात तिचं लक्ष त्या 2 पातेल्यांकडे जातं, त्याच्यामध्ये गरमागरम पोहे आणि चहा सुद्धा वाफाळलेला असतो. ते बघता तिथे एक चिठ्ठी लिहिलेली असते, भैरवी तू असा आश्चर्य मानू नको, ही माझी थँक्यू बोलायची पद्धत आहे, एवढ्या रात्री आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं आणि हक्काच्या घरी आलो आहोत, म्हणून असं समज हे आमच्याकडून आभार आहेत. तेव्हा ती म्हणते एवढा आभाराची गरज नव्हती. तेवढ्यात त्याच्यात लिहिलेलं असतं की मी आता मॉर्निंग वॉकला चालली आहे, येऊन नक्कीच बोलू. ती खूप खुश झालेली असते की मला तुमचे आभार मानायचे होते, पण तुम्हीच कितीतरी करून ठेवला आहे, मी आता तुमचे कसे आभार मानू. भैरवीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो. तेवढ्यात गार्गी तिथे येते आणि म्हणते भैरवीताई एवढी विचार करू नको, मावशीची पद्धत अशीच आहे. तेव्हा ती म्हणते काय ग तू काय एवढ्या लवकर उठली. तेव्हा ती म्हणते मला सुद्धा लवकर उठायची सवय आहे, खरं म्हटलं तर माऊच्या बरोबर मलाही उठायची सवय आहे आणि मी सकाळी उठून अभ्यास सुद्धा करते. तेव्हा ती म्हणते ते बघ ना, त्यांनी आपल्यासाठी पोहे बनवले आहेत आणि चहा सुद्धा बनवून आता त्या मॉर्निंग वॉकला सुद्धा गेला, मी मुलांना सुद्धा सांगेल की उद्यापासून लवकर उठायचं. तेव्हा गार्गी म्हणते ते ऑलरेडी झालं आहे, तू काळजी करू नको, मुलं त्यांच्या बरोबर मॉर्निंग वॉकला गेलेच आहेत आणि मावशीची तर ही सवयच आहे की चहा नाश्ता बनवायची, तिच्यामुळे मला सुद्धा लवकर उठायची सवय लागली आहे. तेव्हा ती म्हणते हे तर खरंच खूप छान आहे आणि खरंच खूप छान वाटत आहे, त्यांनी एवढ्या मेहनतीने सगळं केलं आहे. तेवढ्यात तिथे राधा किशा येतात आणि म्हणतात या बाई घरात घुसल्या तर घुसल्या, आता आपल्या किचनमध्ये घुसत आहे, हे मला मान्य नाही आहे. तेव्हा किशा म्हणतात अगं जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, अशा भांगडीमध्ये तू पडू नको. तेव्हा ती म्हणते काय पडायचं नाही, मी तर पडणारच. काय ग मला तर एक समजत नाही, असं डायरेक्टली आपल्या घरून यावं आणि एवढीशी पोहे बनवायचे, हे कोणाला पुरणार आहेत. तेव्हा केशव म्हणतात अगं तू दररोजची राबत असतेस ना, मग आज तुला आयतं मिळत आहे तर खा ना. तेव्हा ती म्हणते मी राबत असते आणि मी कष्टाचंच खाते, तुम्हाला माहिती आहे ना, मला असं आयतं खायची सवय नाही आहे आणि ते मी कधीच करत नाही. काय ग तुझं नाव गार्गी आहे ना. ती म्हणते हो हो माझं नाव गार्गी आहे, काय झालं. तेव्हा ते म्हणतात हे बघ तुम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये आल्या तर आहात, पण असं डायरेक्टली किचनमध्ये घुसणं आणि त्यांच्या घरामध्ये स्वतःची लुडबुड करणं हे अगदीच चुकीचं आहे. तेव्हा भैरवी म्हणते तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, त्यांनी एवढ्या मेहनतीने आपल्यासाठी नाश्ता बनवला आहे आणि तुम्ही त्यांचे आभार मानायचे सोडून त्यांना टोमणे देताय, हे काही बरोबर नाही. तेव्हा ते म्हणतात पण जे परक्याचं घर आहे तिथे जरा नियमाने राहावं ना, असं कोणाच्याही घरात आणि कोणाच्याही किचनमध्ये जाणं योग्य आहे का. तेव्हा मामा म्हणतात तू गप्प राहा ना ग, तुझं चाललं तरी काय आहे. पण राधा मामी काही जुमात
जुमानतच नसतात ते बघता भैरवी म्हणायला लागते, एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअरच करते, जेवढं घर हे आमचं आहे ना तेवढंच घर हे त्यांचं सुद्धा आहे, म्हणून तुम्ही त्यांना परक्यासारखं ट्रीट करू नका. हे कायम आठवण ठेवायचं. ते या घरामध्ये हक्काने राहू शकतात, कारण की त्यांनी आपली कितीतरी वेळा मदत केली आहे, हे तुम्ही तरी विसरू नका. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे चंदन आजोबा म्हणत असतात, हे बघ, आपण जर या केसचा पूर्ण विचार केला ना तर टेम्पो ज्या प्रकारे गेला आहे त्या प्रकारे टेम्पो डायरेक्ट सुकटनकर फूडवरतीच थांबला आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो, राजनने तर मला हेच सांगितलं आहे, टेम्पो डायरेक्टली सुकटनकर फूडवरतीच थांबला आहे आणि तो ड्रायव्हर होता तो त्याच्या ओळखीचा होता, म्हणून त्याच्याकडून काही घोळ होणं काही शक्य नाही आहे. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात, मग डाऊट पहिला येतो तो अनिशवरतीच आहे. अनिशने तर काही केलं नसेल ना, कारण की संशय तर त्याच्यावरतीच येऊ शकतो. तेव्हा भैरवीलाही थोडं टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे अनिश इकडे स्वप्नाला भेटायला गेलेला असतो. तेव्हा ती म्हणते, आता आपल्याला एक मोठा डाव खेळायचा आहे, म्हणजे एक वारामध्ये 2-2 घाव करायचे आहेत. तेव्हा तो म्हणतो, काय करायचं तुला नेमकं प्लॅनिंग तरी काय आहे ते मला सांगते का. तेव्हा ती म्हणते, पहिले त्या निवेदिता मॅडमला लवकरात लवकर तुमच्या घराबाहेर काढायचं आहे आणि दुसरं डाव म्हणजे तुझ्या बायकोला संपवायचं आहे, म्हणजे भैरवीला संपवायचं आहे. हे ऐकल्यानंतर अनिशच्या पायाखालची जमीनच सरकते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अनिश स्वप्नाच्या या डावामध्येही फसेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.